एकदा का रील्स शॉर्ट्स पाहायला लागलं की थांबताच येत नाही, तास कुठे गेला ते कळतच नाही, असं तुमच्या बाबतीत होतं का? असं होत असेल तर मग सोशल मीडिया तुमच्या मेंदूला दगा देतोय, चक्क सडवतोय. फक्त तुमच्या माझ्या नाही तर जगभरातल्या लोकांच्या बाबतीत हे घडतंय. म्हणूनच ब्रेन रॉट हा शब्द सध्या जगभर गाजतोय. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने याला वर्ड ऑफ द इयर म्हटलेलं आहे, कारण हे प्रकरणच तितकं गंभीर आहे. आपल्याही नकळत जेव्हा आपण तासनतास रील्स पाहत राहतो तेव्हा आणि त्याच्यानंतर काय काय घडतं, आजची सोपी गोष्ट याचबद्दल. पण त्याआधी नेहमीची आठवण, BBC मराठीचं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही फॉलो केलेत का? ब्रेन रॉट या शब्दाचा डिक्शनरीनुसार अर्थ होतो सुमार दर्जाच्या चालना न देणाऱ्या मजकुराचा, विशेषतः ऑनलाईन कंटेंटचा मेंदूवरती अतिप्रमाणात मारा झाल्यामुळे मेंदूची क्षमता किंवा बुद्धिमत्ता कमी होणं. आता तुम्हाला वाटत असेल की हा शब्द नवीन आहे, तर तसं अजिबात नाहीये. 1854 मध्ये हेनरी डेव्हिड थोरोने त्याच्या वॉल्डन या पुस्तकामध्ये पहिल्यांदा हा शब्द वापरला होता. तेव्हापासनं 170 वर्ष उलटली तरी आजही हा शब्द आणि ही संकल्पना लागू होत आहे. सोशल मीडियाला सुरुवात झाली तेव्हा भर होता नेटवर्किंगवरती, म्हणजे जुन्या हरवलेल्या ओळखी पुन्हा शोधणं किंवा नवीन ओळखी करणं यावरती. पण आता सोशल मीडिया हा माहितीचा भडीमार करणारा एक राक्षस बनलाय आणि यातला आपला बहुतेक वेळ जातो तो रील्सवरती. आणि याद्वारे पाहणं आणि ऐकणं या दोन संवेदनांच्या द्वारे आपण मेंदूपर्यंत अशी माहिती पोहोचवतो ज्याची मुळात गरजच नाहीये, जी माहिती आयुष्यात आपल्याला फारशी कधी लागणारच नाहीये. आणि म्हणूनच तासभर रील्स पाहिल्यानंतर आपल्याला त्यातल्या बहुतांश गोष्टी आठवतच नाहीत. अगदी एखादी भन्नाट गोष्ट पाहिली असेल तर तेवढीच लक्षात राहते. पण जरी गोष्टी लक्षात राहत नसल्या तरी हे सिग्नल्स जाऊन मेंदूवरती आदळत राहतात आणि मेंदू त्याची छाननी करून काय ठेवायचं काय सोडायचं ते ठरवतो आणि या प्रक्रियेमध्ये आपला मेंदू दमून जातो. म्हणूनच तास 2 तास अगदी आडवं पडून रील्स पाहिली तरी नंतर उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटत नाही, थकवा आलेला असतो. पण एकदा रील्स पाहायला सुरुवात केली की थांबताच येत नाही, असं का होतं? कारण या रील्समध्ये असणारं संगीत, ताल, रंग, इमोशन्स या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंना स्टिम्युलेट करतात, चालना देतात. जे काही त्यातली भाषा आहे ती आपल्या डाव्या मेंदूला स्टिम्युलेट करत होती आणि त्यातले जे इमोशन्स आहेत, कलर्स आहेत, म्युझिक आहे, हे सगळं आपल्या राईट ब्रेनला स्टिम्युलेट करत होतं आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये गुंतून राहिलो. पण आपण माहिती काय घेतली याच्यातनं? तर काहीच नाही. फारशी माहिती आपण या रील्स मधनं घेतलीच नाही. आणि याशिवाय 1 तास रील घालवल्यामुळे झालं काय, तर एवढी जास्त माहिती मेंदूवर येऊन आदळली, आपण घेतली नाही पण मेंदूवर येऊन आदळली, त्यामुळे मेंदू मात्र थकला. ही एकच गोष्ट त्याच्यातनं घडली. मेंदूला विश्लेषण, विचार करायला न लावणाऱ्या गोष्टी सतत दिल्या तर यामुळे होणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मेंदूला तसं काम करायची सवयच उरत नाही. म्हणून मग इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखाद्या कामावरती लक्ष केंद्रित करण्याची किंवा एकाग्र होण्याची क्षमता कमी होत जाते. T20 मॅचेस पाहायला लागल्यानंतर अनेकांनी म्हटलं होतं आता 50 ओव्हरची मॅच पाहायला कंटाळा येतो. तसंच रील्स पाहिल्यानंतर आपण सगळे एक वाक्य कधी ना कधी बोललोय. आता मोठे व्हिडिओ, सिनेमे पाहायचा, मोठे लेख वाचायचा पेशन्स राहिलेला नाही. कारण वेगाने गोष्टी पटपट पाहायची, मिनिटभरातच काहीतरी वेगळं पाहायची सवय आपल्याला लागलेली आहे. त्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी झालाय. एका गोष्टीवरती भरपूर वेळ घालवण्याची सवय कमी होते. म्हणूनच अनेकदा आपण काहीतरी पाहत असतो, मीटिंगमध्ये असतो, पण त्यामध्ये आपलं लक्ष मात्र नसतं. लहान मुलांनी जास्त वेळ रील्स पाहिली किंवा गेम्स खेळले तर अभ्यास करताना एका जागी बसणं, एकाच विषयावरती भरपूर वेळ लक्ष देणं हे कठीण जातं. मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सवरती या कॉन्टेंटचा परिणाम होतो आणि भावना नीट व्यक्त न करता आल्याने त्यांची चिडचिड होते, ती रागावतात. मग मेंदू तल्लख राहावा यासाठी काय करायचं? एक्सपर्ट्सनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला रील्स व्यतिरिक्त आनंद देणाऱ्या छंद, ऍक्टिव्हिटीज अशा इतर गोष्टी शोधा. बिझी राहा, काम करा, तुम्हाला भावनिक समाधान देणारी गोष्ट करा. सोशल मीडियाचा अल्गोरिदम तुम्हाला त्याच प्रकारच्या गोष्टी दाखवत राहतो. त्यामुळे ही चौकट मोडून वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट जाणीवपूर्वक पहा. स्क्रीन टाइमचा 20-20-20 हा नियम पाळा. म्हणजे
20 मिनिटांच्या स्क्रीन टाईम नंतर किमान 20 सेकंदांसाठी 20 फुटांच्या अंतरावरचं काहीतरी पहा. याने डोळे आणि मेंदू दोन्हींवरचा ताण कमी होईल. तुमचा किती वेळ कोणत्या ॲपवरती जातोय ते पहा. तुमच्या फोनमध्येच ही माहिती आणि सोय आहे. मोबाईल बाजूला ठेवा. काही काळासाठी सोशल मीडिया वापरूच नका. सोशल मीडिया डिटॉक्स करा. घराबाहेर जा. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना भेटा. कार्यक्रमात सहभागी व्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर झोपा. ही होती आजची सोपी गोष्ट. कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. आणि मेंदूला चालना देणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या, घडामोडी आणि विश्लेषण वाचण्यासाठी BBC मराठीच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.